हाय हॅलो सर्वांना, मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर संध्याकाळचे 7:30 वाजले। मी स्वयंपाक करून ठेवला आहे। स्वयंपाक फक्त श्रुतीच्या पप्पांचाच केला, कारण मी चालली बाहेर कार्यक्रमाला। तेजस पण त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला आहे। रोहिणी पण तिच्या मावशीच्या मुलीचं हळदीचा कार्यक्रम आहे, तिकडे गेली आहे। आणि आमच्या गल्लीतच पाटील वहिनी राहायला, म्हणजे त्या मला नणंदबाई म्हणताय, मग मी त्यांना वहिनी म्हणते। तर त्यांच्या सुनबाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे, तर मी तिथे कार्यक्रमाला चालली आहे। त्या सकाळी येऊन मला सांगून गेल्या की ताई लवकर या आणि सर्व शूटिंग वगैरे करा। तर चला म्हटलं आता सर्व शूटिंग करू आणि तुम्हाला दाखवू। तर चला मी चालली डोहाळे जेवणाला। स्वामी निवास मी आलेली आहे, जिथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे। तर तिथे हे बघा, त्यांनी छान सुंदर रांगोळी काढली, मस्त बाळाचे चित्र दिले आणि छान कोणीतरी येणार ग असं मस्त केलंय। तर चला मध्ये जाते मी। आणि आज लग्नाची तारीख असल्यामुळे तुम्हाला फटाक्यांचा आवाज पण येत असेल। नाही बघा, सुंदर डोहाळे जेवणाचा सेट त्यांनी तयार केलाय। वरती पण कोणीतरी येणार ग छान मस्त बाळाचं चित्र ठेवलंय आणि हा छान डेकोरेशन त्यांनी केलंय। मस्त चोपाळा आणलाय, इकडे छान मस्त बावले ठेवले, फुलांचं धनुष्यपान केलंय। यांचं देवघर मस्त, इथे छान पूजा वगैरे मांडली आहे। आणि हे बघा, या आहे आमच्या पाटील वहिनींचा माझ्यावर खूप जीव आहे ना। तर यांच्या सुनबाईचं डोहाळे जेवण आहे, तर मी इथे आलेली आहे। तर त्यांनी एकदम सरप्राईज दिलं। तर चला इथे डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिला वगैरे बसलेल्या आहे सगळ्या, आणि अजून कार्यक्रमाची तयारी चालू आहे। तर ही बघा, ही आहे आजच्या कार्यक्रमाची काय म्हणायचं हिरोईन, ही आहे खुशबू। खुशबूच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला आलेली मी। खुशबू कसं वाटतंय तुला? कोणीतरी येणार आहे, छान वाटतंय ना। आणि बघा, हा आहे आमचा भाचा, म्हणजे मी याची आत्या आहे, ऋषी, खुशबूचे मिस्टर। तर कसं वाटतंय ऋषी खुशबू, तुम्हाला दोघांना कसं वाटतंय? नवीन पाहुणे येणार आपल्या घरी, मस्त वाटतंय ना, आनंदच काही वेगळा असतो। तर खूप खूप अभिनंदन तुमचं। तर इथे डेकोरेशन हे बघा, डेकोरेशन छान केले, मस्त फ्रूट्स वगैरे ठेवले। आणि बघा, परत एकदा मी तुम्हाला हा सेट दाखवते डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा। मस्त फुगे वगैरे लावले त्यांनी घरामध्ये छानपैकी, छान डेकोरेशन केलंय। परत आमच्या गल्लीतलं सगळं महिला मंडळ आलेलं आहे कार्यक्रमाला। आता थोड्याच वेळात इथं कार्यक्रमाला सुरुवात होईल। बघा, सगळे बाल गोपाल, सगळे बच्चे कप्पदी सगळे आले आहे। हे बघा, आमच्या गल्लीतल्या सगळ्या महिला मात्र आवर्जून उपस्थित असतात। रोहिणी हाय, हॅलो रोहिणी। हा, तर थोड्याच वेळात इथं कार्यक्रमाला सुरुवात होईल। आणि आता कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती, डेकोरेशन वगैरे। आणि जी खुशबू, तिचं डोहाळे जेवण होतं, तिचा मेकअप वगैरे करून आली होती ती पार्लरमधून, तुम्हाला दाखवली मी ती। आणि थोडक्यातच होता कार्यक्रम, छोटा घरातल्या घरात करायचा होता त्यांना। तर सगळी तयारी झाली होती आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला ती सुरुवात होती। तर मी तुम्हाला सर्व दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान व्हिडिओ असणार आहे। तर चला। आणि आता एक एक सुहासिनी येऊन खुशबूला ओवाळतीये, तिची ओटी वगैरे भरतीये। तर सगळ्यात पहिल्यांदा तिची नणंदबाई आली तिला ओवाळण्यासाठी आणि औक्षण करण्यासाठी।
ओके ओके ठीक आहे करा सुरू काढ ना मग काढ ना तसं रुक्मिणी तर रुक्मिणी पहिली बेटी धनाची पेटी रुक्मिणी शिवाय विठ्ठल शोभा काय घेतलंय खुशबूने रुक्मिणी आणि काजू कतली बर्फी चललेली आहे. तर डोळे जेवणाचा कार्यक्रम झालाय आणि आता आम्ही इकडे किचन मध्ये आलोय जेवण करायला. हे बघा जेवणाची व्यवस्था झालेली इथं. थोड्याच वेळात आम्ही इथे जेवण करतो आणि इथं वाढायचं काम चालू आहे. हे बघा मस्तपैकी नागलीचे पापड आहे, गुलाबजाम आहे, वरण भात, पुरी, गुलाबजाम आणि भाजी कसली हो? पनीरची भाजी. भाजी घेऊन टाकतो मी धरावी. असं काही नाही. तर जेवायला मस्तपैकी वरण भात, नागलीचे पापड, गुलाबजाम, पनीरची भाजी आणि पुरी. तर आम्ही छान जेवण करतो. जेवण वाढायचं काम चालू आहे. यातून बसतो जेवायला. आणि बाहेर अंधार असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. आणि आता डोळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून जेवण खावणं करून आमचं महिला मंडळ घराकडे निघालंय. हे बघा मस्त तयार झालंय, जेवण करून मस्त चाललंय. डान्स या बाहेर डान्स करायचं जरा. डान्स सुरू. आणि डोळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून मी आता घरी आली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट.